हॅलो सर, हे बघा, हे सर आपलं ऑटोमोबाईल शॉपचं सॉफ्टवेअर आहे. ओके, ऑटोमोबाईल किंवा टू व्हीलर, फोर व्हीलर्समध्ये स्पेअर पार्ट मॅनेजमेंटसाठी एकदम कम्प्लीट बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट सगळं काही एकाच सॉफ्टवेअरमध्ये सगळं तुम्ही मेंटेन करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही बारकोड वाईज बिलिंग करू शकता. ओके, त्याच्यामध्ये पार्ट नंबर वाईज बिलिंग करू शकता. रेग्युलर नाव नंबर कशा बेसवर तुम्ही बिलिंग करू शकता. प्रोडक्ट आहे याप्रमाणे तुम्हाला परफेक्ट हाफ पेज, फुल पेज जसं हवं तसं आपल्याकडे बिल फॉर्मॅट पण भेटून जाईल सर. ओके, जीएसटी, नॉन जीएसटी दोन्ही तुम्ही मेंटेन करू शकता. वरती तुमचं बँक डिटेल्स, लोगो, क्यूआर कोड, ओके, विथ पार्ट नंबरचा फोटो पण आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही असा जर पाहिजे असेल तर प्रिंट करू शकता. ओके, असे आपले कम्प्लीट ऑटोमोबाईल बिलिंग सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्ही स्पेअर पार्ट मल्टिपल कंपनीचे, मल्टिपल ब्रँडचे, ग्रुप वाईज, कॅटेगरी वाईज तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, वापरायला एकदम सोपं आहे सर सॉफ्टवेअर आहे. बाकी तुमचं बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंट, बारकोडिंग प्लस तुम्ही प्रोडक्ट वाईज, पार्ट नंबर वाईज स्टॉक इझिली याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता सर. ही आपली होम स्क्रीन आहे सर. आयटम्समध्ये सर इझिली तुम्ही जेवढे मल्टिपल्स प्रोडक्ट तुमच्या कंपनी नंबर किंवा पार्ट नंबर वाईज तुम्ही मेंटेन करू शकता. हे बघा, ही आयटम लिस्ट आहे. इथे तुम्हाला हे प्रोडक्टचा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अपडेटेड फोटो पण दिसतो. डायरेक्ट गुगलवरनं पण आपण अपडेट करू शकतो ऑनलाईन. ॲडव्हान्स फीचर्स आहे सर. ऑटोमॅटिक तुम्ही इमेज सेट करू. याचा एक उपयोग होतो तुम्हाला की स्पेअर पार्ट जेव्हा आपण भरपूर स्पेअर पार्ट असतात त्यावेळी आपल्याला सर्च करताना एक्झॅक्टली नवीन स्टाफ असेल किंवा आपल्याला समजत नाही कोणता प्रोडक्ट आहे, तो नावावरनं तुम्ही प्लस इमेजवरनं इझिली तुम्ही त्याला हे करू शकता, ओळखू शकता. नवीन जर तुमचा स्टाफ असेल किंवा नवीन कोण ऑपरेटर असेल त्याला समजत नाही तर एक्झॅक्टली स्पेअर पार्टचं नाव समजतं, एक्झॅक्टली फोटोवरनं तो प्रोडक्ट कोणता आहे ते लगेच ओळखता येतं सर. ओके, तसंच इथे सगळे त्याचे डिटेल्स पण भेटतात. कंपनी आयटमचं नेम काय आहे, ग्रुप कोणता आहे, कंपनी कोणती आहे, जीएसटी किती आहे. ओके, नंतर त्याचं सगळे डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर भेटून जातात सर. ओके, नवीन प्रोडक्ट असेल तर इझिली तुम्ही इथे न्यू बटनला क्लिक करून नवीन मल्टिपल प्रोडक्ट्स ऍड करू शकता सर. ओके ओके, याच्यामध्ये तुम्ही इझिली हे सगळं मेंटेन करू शकता सर. तुम्ही नवीन प्रोडक्ट ऍड करू शकता. डबल क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता सर. ओके, तुम्ही किंवा आयटमच्या नेम प्रमाणे, पार्ट नंबर प्रमाणे कोणत्याही बेसिसवर तुम्ही प्रोडक्ट सर्च करू शकता सर. ओके, प्लस तुम्ही बारकोड वाईज पण तुम्ही बिलिंग करू शकता. बारकोड वाईज प्रोडक्ट सर्च करू शकता. वापरायला एकदम सोपं आहे. इंग्लिश, मराठी, हिंदी कोणत्याही लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर वापरू शकता सर. मल्टिपल लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर सपोर्ट होतं सर. ओके, मेन म्हणजे ऑटोमोबाईल पार्ट मॅनेजमेंटसाठी तुम्हाला प्रॉपर तुम्ही तुमचे जे प्रोडक्ट आहेत इझिली पार्ट नंबर वाईज तुम्ही सर्च करू शकता किंवा बारकोड वाईज पण याच्यामध्ये बिलिंग करू शकता. ओके, नवीन प्रोडक्ट वगैरे ऍड करणं एकदम सोपं आहे सर. ओके, याचं पूर्ण ट्रेनिंग आमच्याकडून तुम्हाला दिलं जाईल सर. ओके, याच्यामध्ये डबल क्लिक केलं की आपण इझिली प्रोडक्ट एडिट करू शकतो. इथून आपण डायरेक्ट ऑनलाईन पण त्या प्रोडक्टचे इमेज सेट करू शकतो. जो कोणता प्रोडक्ट असेल तर इथे सिलेक्ट करायचा, ऑटोमॅटिक तुम्ही इथे त्याला अपडेट करू शकता सर. जर तो प्रोडक्ट अवेलेबल असेल फ्री साईजमध्ये तर ऑटोमॅटिक इथे सेट होईल. ओके, बघा ऑटोमॅटिक सेट झाला. ओके, असं आपल्या नावाप्रमाणे तुम्ही इझिली नेटवरनच आपले प्रोडक्टचे फोटो पण तुम्ही अपलोड करू शकता. इथे प्रोडक्टचं नाव, इथे त्याचा पार्ट नंबर, बाकी HSN कोड, टॅक्स, आयटम, कंपनी वगैरे सगळे डिटेल्स, बाकी सेल परचेस प्राइस, सेल प्राइस, MRP सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके, याप्रमाणे तुमचा परफेक्ट ह्याच्यामध्ये सर तुमचा स्टॉक वगैरे इझिली याच्यामध्ये मेंटेन होणार सर. आणि स्क्रोल करतानाच तुम्हाला इथे त्याचा फोटो पण दिसतो सर आपल्याला सॉफ्टवेअरमध्ये. जेणेकरून स्पेअर पार्ट सर्च करताना तर ह्याच्या इमेजवरून, फोटोवरून आपण इझिली तो आयडेंटिफाय करू शकतो कोणता प्रोडक्ट आहे ते. ओके, त्याच्यामध्ये आपण जाऊया बिलिंग पार्ट कडे. बिलिंग पार्ट मध्ये इथून तुम्ही आयटम्स मध्ये आयटम ऍड करू. हे सगळे शॉर्टकट्स बटन आहेत. हे शॉर्टकट्स बटन आपल्याला पाहिजे ते आपल्याला सेट करता येतात. ओके, सेल मध्ये इझिली सेल मध्ये जाऊन तुम्ही रिटेल, होलसेल, तुमच्या कस्टमर वाईज किंवा तुमच्या वेंडर वाईज इझिली बिल बनवू शकता. किंवा तुमचे जेवढे मेकॅनिक असेल त्या मेकॅनिकचे लेजर पण याच्यामध्ये मेंटेन करू शकता. न्यू बटनला क्लिक करून तुम्ही इझिली नवीन बटन न्यू बिल ऍड करू शकता. ऑलरेडी मारलेले बिल इथेच तुम्हाला सगळे दिसतात. इथे टू अँड फ्रॉम मध्ये डेट चेंज करून बॅकडेटेड पण बिल तुम्ही बघू शकता. मागची जर बिल बघायची असेल तर. आता नवीन बिल बनवायचे
न्यू बटनला क्लिक करायचे, डेट ऑटोमॅटिक घेतं, एंटर मारत द्यायचं, कॅश क्रेडिट असेल तर यायचं, इथे सिलेक्ट करायचं, कोण ऑलरेडी कस्टमर असेल तर, नवीन कस्टमर असेल तर इथे प्लस बटनला क्लिक करायचे, इझिली तुम्ही नवीन कस्टमर ऍड करू शकता सर. तर मी एक कस्टमर ऍड करतो. ओके, इथे पूर्ण त्याचा ऍड्रेस वगैरे टाकायचा, तुम्हाला जेवढे काय बिल डिटेल्स पाहिजे ते टाकायचे तुम्ही. ओके सर, बाकी तुमचा जीएसटी नंबर पाहिजे, पॅन नंबर, आधार नंबर, सगळ्या गोष्टी आहेत, ईमेल आयडी पासून सगळ्या गोष्टी तुम्ही इथे मेंटेन करू शकता. बाकीच्या गोष्टी तुम्ही स्किप करून फक्त सेव्ह बटनला क्लिक करू शकता. इवन कस्टमरचा फोटो जरी अपलोड करायचा तो फोटो सुद्धा तुमच्या रेफरन्ससाठी तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता सर. ओके, हे सेव्ह केलं की ऑटोमॅटिक तुमचं कस्टमरचं नाव इथे ऍड झालं बघा सर. बस एंटर मार द्यायचं की इथे तुम्ही सेल्समॅन वगैरे पण मेंटेन करू शकता. इथे प्रोडक्टची नाव आली बघा, प्रोडक्टची नाव तुम्ही डायरेक्ट मॅन्युअली पण सर्च करू शकता, अदरवाइज तुम्ही पार्ट नंबर टाकला तिथे ते पार्ट नंबर वाईज पण तुम्ही ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर लोड करत जातं. ओके सर, आता आपण याच्याला बारकोडिंग पण सिस्टीम कनेक्ट आहे. मी आता तुम्हाला बारकोड वाईज बिलिंग करून देतो. जस्ट इथे आपण जो प्रोडक्टचा बारकोड आहे ते स्पेअर पार्टचा बारकोड सर फक्त स्कॅन करायचा, ऑटोमॅटिक प्रोडक्ट लोड होत जाईल बघा. ऑटोमॅटिक लोड झाला, तुम्हाला आवाज आला असेल बघा. ओके, बारकोडचा इझिली जे दोन क्वांटिटी सगळं जस्ट फक्त दोनदा स्कॅन करायचा, ऑटोमॅटिक प्रोडक्ट ऍड होत जातो सर. ओके ओके, एकदम इझी आणि सिंपल बिलिंग आहे सर. जस्ट प्रोडक्ट स्कॅन करायचे, ऑटोमॅटिक प्रोडक्ट याच्यामध्ये लोड होत जातात. किंवा तुम्हाला जर मॅन्युअली सर्च करायचं असेल तर इझिली तुम्ही मॅन्युअली पण सर्च करू शकता. आणि मेन म्हणजे बघा, मॅन्युअली सर्च करताना इथे प्रोडक्टचा तुम्हाला परफेक्ट फोटो दिसतो सर, जेणेकरून कोणतं स्पेअर पार्ट आहे ते ओळखता येतं. इथे एमआरपी, सेल प्राइस, परचेस प्राइस सिंगल क्लिकवर तुम्हाला दिसतं. हे ऑपरेटर वाईज तुम्ही लॉक पण करू शकता, म्हणजे मेन ऍडमिनला म्हणजे मालकालाच हे सगळे, ओनरला सगळे डिटेल्स दिसतात, बाकीच्या ऑपरेटर स्टाफला आपण हे डिटेल्स हाईड करू शकतो. या सॉफ्टवेअरमध्ये मेन म्हणजे सर ऑपरेटरला आणि ऍडमिनला वेगवेगळा युजर आयडी पासवर्ड देता येतो, जेणेकरून तुमची जी महत्वाची माहिती असते ती सगळी आपण लॉक करून ठेवू शकतो. सॉफ्टवेअर कम्प्लीट ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे, तुमचा डेटा कुठे लीक किंवा कुठे जायचे चान्सेस कमी असतात ऑफलाईन सॉफ्टवेअरला सर. प्लस ऑफलाईन साठी डेटा सिक्युरिटी एकदम छान याच्यामध्ये आहे. तुम्ही ईमेल बॅकअपची पण फॅसिलिटी आहे आपल्याकडे. बाकी जेणेकरून तुमचे जर कॉम्प्युटर काय क्रॅश झाला, हार्ड डिस्क क्रॅश झाली, कॉम्प्युटर बंद पडला, तर डेटा तुमचा सेफ राहतो. तुम्ही पेन ड्राईव्ह किंवा तुमच्या ईमेलला बॅकअप सेट करून घेऊ शकता, जेणेकरून काही कॉम्प्युटरचा लॅपटॉपचा प्रॉब्लेम झाला तर डेटा आपला सेफ राहतो सर. ओके, असं हे परफेक्ट आपलं बिल. ओके सर, हे बघा, हे परफेक्ट हा बिल फॉर्मॅट आहे सर ऑटोमोबाईलचा. वरती तुमचे सगळे लोगो, बँक डिटेल्स, QR कोड, सगळे डिटेल्स, तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर सगळं सेट करता येते. इथे कस्टमरचे डिटेल्स विथ लोगो वगैरे पाहिजे तर फोटो पण आपण इथे सेट करू शकतो. इथे प्रोडक्टचं नाव, पार्ट नंबर, क्वांटिटी, युनिट, जीएसटी पाहिजे तर जीएसटीचं बिल फॉर्मॅट, याच्यामध्ये वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याकडे, फुल पेज, हाफ पेज, जसे पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे बिल फॉर्मॅट भेटून जाईल सर. ओके सर. ओके, हे झालं सर सेलचं. इझिली तुम्ही सेल बिल ईमेलला किंवा व्हॉट्सअपला पण सर कस्टमरला पाठवू शकता, ती पण फॅसिलिटी आहे. पेड सर्व्हिस तुम्ही व्हॉट्सअपची घेऊ शकता, फ्री ईमेलची आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही परचेस बिल, आलेली परचेस बिल इथं तुम्ही ऍड करू शकता इझिली. याचं पूर्ण ट्रेनिंग तुम्हाला आपल्याकडून दिलं जाईल सर, स्टेप बाय स्टेप. प्लस हे आपलं ऍडव्हान्स AI जनरेटेड सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही परचेस बिल ते डायरेक्ट फोटो किंवा PDF याच्यामधनं पण डायरेक्ट तुम्ही इम्पोर्ट करू शकता सर. एवढं छान सॉफ्टवेअर आपण डेव्हलप केलं आहे, ऍडव्हान्स लेवलचं आहे. म्हणजे जी परचेस बिलाची फोटोकॉपी असते, ती फोटोकॉपी पण तुम्ही इथून इम्पोर्ट करून त्या थ्रू तुम्ही परचेस बिल ऍड करू शकता. किंवा PDF फाईल आली असेल मेलला किंवा व्हॉट्सअपला, ती पण इम्पोर्ट करू शकता. म्हणजे मॅन्युअली परचेस करायची काही काम नाही, तुम्ही मॅन्युअली परचेस बिल भरत राहायची गरज नाही. डायरेक्ट फोटोकॉपी किंवा PDF मधनं पण तुम्ही बिल इम्पोर्ट करू शकता. ही पण फॅसिलिटी आपल्या सॉफ्टवेअरमध्ये आहे. ओके, आणि फुल्ली ऑटोमेटेड सगळे प्रोडक्ट लिस्ट वगैरे सगळे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर जनरेट करतं. फक्त तुम्हाला त्याची फाईल द्यायची आहे, बाकी प्रोडक्ट, त्याचा टॅक्स, त्याचे नंबर ऑफ क्वांटिटी, रेट वगैरे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर सिलेक्ट करतं सर इथे. ओके, ही पण फॅसिलिटी आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्ही इझिली तुमचे नवीन आयटम लिस्ट वगैरे इथूनच ऍड करू शकता. त्याच्यानंतर इथे स्टॉक रिपोर्टमध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्ट वाईज किंवा पार्ट नंबर वाईज, कंपनी वाईज, ग्रुप वाईज, कसंही बेसिसवर तुम्ही तुमचा स्टॉक रिपोर्ट काढू शकता.
त्याच्यामध्ये ओपनिंग किती होता, क्लोजिंग किती आहे, सेल किती झाला, परचेस किती झाला, क्लोजिंग किती राहिला, सिंगल क्लिकवर तुम्हाला सगळा रिपोर्ट भेटून जातो सर. ओके सर, इथे तुम्हाला परफेक्ट तुमचा स्टॉक रिपोर्ट पण भेटून जातो. ओके, याच्यामध्ये किती क्लोजिंग बॅलन्स आहे ते इझिली तुमचं स्टॉक व्हॅल्युएशन सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटून जाईल. हे सगळे रिपोर्ट तुम्ही PDF किंवा एक्सेल मध्ये पण एक्सपोर्ट करू शकता, प्रिंट काढू शकता. ओके सर, नेक्स्ट पार्ट कडे जाऊया. बाकी याच्यामध्ये सर सगळे A to Z सगळे ऑप्शन आपण दिलेले आहेत. तुम्ही सेल, परचेस, सेल रिटर्न, परचेस ऑर्डर. ओके, बाकी कोणाची ऑर्डर वगैरे बनवायची असेल किंवा कोणाला कोटेशन वगैरे द्यायचं असेल तर कोटेशन पण तुम्ही इझिली याच्यामध्ये बनवू शकता सर. ओके, त्याच्यानंतर A to Z जेवढे तुम्हाला रिपोर्ट्स लागतात, फायनान्शियल रिपोर्ट्स, ओके, विथ आउटस्टँडिंग सहित तुम्हाला इझिली याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातं. याच्यामध्ये तुम्ही कस्टमर वाईज प्रॉपरली आउटस्टँडिंग भेटतं तुम्हाला. प्रत्येक कस्टमरचं किंवा तुमचा जो मेकॅनिक असतो किंवा जे जे तुमचे क्रेडिट वाले कस्टमर आहेत त्याचं प्रत्येकाचं त्याच्या मोबाईल नंबर सहित किती बॅलन्स आहे तो इथेच तुम्हाला दिसतो सर. ते तुम्ही डायरेक्ट प्रिंट करू शकता, SMS व्हॉट्सअप करू शकता आणि तुमच्या स्टाफला रिकव्हरीसाठी कॉल करायला सांगू शकता. याच्यामध्ये तुम्हाला रिसिवेबल म्हणजे आपल्याला किती यायचे, कोणत्या कोणत्या कस्टमर यायचं, प्लस पेएबल म्हणजे आपण कोणत्या कोणत्या वेंडर्सचे द्यायचे ते पण आपल्याला इथेच भेटतात सर. ओके, म्हणजे एकाच गोष्टीवर तुम्हाला पूर्ण आउटस्टँडिंगचे डिटेल्स पण भेटून जातात. आता सपोज इथे बघा, ह्या कस्टमरचे आपले एवढे येणं आहे 4300 प्लस याचे काय ते सपोज पेमेंट आलं तर इझिली तुम्ही इथे क्विक रिसिट मधून त्याची एंट्री मारायची. ओके, इथे एंटर मारायचा. इथे तुम्ही बँक कॅश वगैरे काय असेल तर बँकेचं पण अकाउंट ऍड करू शकता सर. इथे तुम्ही कस्टमरचं नाव सिलेक्ट करायचं की इथेच तुम्हाला त्याचा किती बॅलन्स आहे तो पण दिसतो. सपोज आता याने 4000 आपल्याला पे केले, प्लस त्याची एंट्री मारायची, एंट्री ऍड झाली. ओके, दुसरा कस्टमर असेल तर त्याचं फक्त नाव सिलेक्ट करायचं. ओके, त्याचा काय बॅलन्स असेल तर इथे टाकायचा, ऍड करत जायचं. ओके, बस ही एंट्री झाली सर. ही आलेल्या पेमेंटची क्विक रिसिट मध्ये आपण पेमेंट ऍड करायचं. आता पुन्हा आपण रिपोर्ट्स मध्ये येऊया, आउटस्टँडिंग मध्ये येऊया. ओके करूया. इथे बघा सर, आता या कस्टमरचा फक्त 356 रुपये बॅलन्स येणे बाकी आहे. तसंच या कस्टमरचा 2 लाख रुपये बॅलन्स निघालं. इथे तुम्हाला आउटस्टँडिंग मध्ये परफेक्ट तुम्ही डे वाईज तुम्ही आउटस्टँडिंग काढू शकता, डे वाईज, वीकली कसं पाहिजे त्याप्रमाणे. ओके, जेणेकरून उधारी आहे ती आठवड्यात किंवा मंथली तुम्ही क्लिअर करू शकता. मॅन्युअली बिल आपण करतो, कुठेतरी वहीत लिहून ठेवतो. ओके, बघितलं तर लक्षात येतं, तोपर्यंत आपल्याला माहित पण नसते कोणत्या कस्टमरची किती उधारी आहे, कधी काय काय आहे. ओके, जर तुम्ही सॉफ्टवेअर यूज करायला सुरुवात केलं तर पूर्ण लेजर कस्टमरचं तुम्ही काढू शकता. ओके, जेणेकरून एका सिंगल क्लिकवर कस्टमर सिलेक्ट केला, कधीपासून कधीपर्यंत काय काय घेतलं पूर्ण हिस्ट्री त्याची तुम्हाला भेटते. प्लस त्याची उधारी किती होती, काय किती हे त्या बिलावर पण आपण प्रिंट करू शकतो. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती, ओल्ड बॅलन्स किती, ओके, आणि टोटल बॅलन्स किती हे पण डायरेक्ट आपण त्या बिलावर प्रिंट करू शकतो. जेणेकरून कस्टमरला डे टू डे त्याची उधारीचे जे डिटेल्स आहेत त्या बिलावरच भेटून जातील. ओके, जेणेकरून सगळे डिटेल्स तिथे प्रिंट करता येतात. तसंच इथे तुम्ही त्याचं कम्प्लीट पूर्ण वर्षभराचं 6 महिन्याचं पूर्ण लेजर पण मेंटेन करता येतं. हे लेजर तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला पाठवू शकता. प्रोडक्ट डिटेल्स सहित तुम्हाला हे लेजर भेटून जातं पूर्ण. हे तुम्ही तुमच्या कस्टमरचं तसं सप्लायरचं म्हणजे परचेसचे जे वेंडर असतात त्यांचं पण तुम्ही हे लेजर डिटेल्स काढू शकता सर, प्रिंट करू शकता, व्हॉट्सअपला किंवा ईमेलला पण पाठवू शकता सर. तसं हे परफेक्ट विथ प्रोडक्ट डिटेल्स हे पण तुम्ही कस्टमरचं किंवा सप्लायरचं तुमच्या लेजर काढू शकता सर. ओके, हा झाला तुमचा बिलिंग, स्टॉक मॅनेजमेंट, अकाउंटिंग. ओके, आउटस्टँडिंग या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातील. बाकी सगळे रिपोर्ट्स आहेत तुम्ही सगळे बघू शकता, कोणते कोणते ऑप्शन आहेत, काय काय आहेत ते. ओके सर, बाकी तुमचं डे वाईज तुम्ही सेल, परचेस समरी, डेली समरी, तुमचे सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर सगळे काढू शकता. मेन पॉइंट आहे तुमचा बिल वाईज तुम्ही प्रॉफिट रिपोर्ट पण काढू शकता सर. त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता बिल वाईज तुम्हाला परफेक्ट प्रॉफिट रिपोर्ट पण इथे भेटून जातं. प्रोडक्ट वाईज कोणतं आहे, किती नंबर बिल आहे, त्याच्यामध्ये कोणत्या पार्टीचा किती अमाऊंट होती, आपली कॉस्ट किती होती, प्रॉफिट किती पर्सेंट होते, परफेक्ट तुम्ही इथे जर टाकलं तर परफेक्ट तुम्हाला बिल वाईज प्रॉफिटचा रिपोर्ट आपल्याकडे भेटून जातो सर. ओके, बिल वाईज, आयटम वाईज कसे तुम्ही प्रॉफिट वाईज काढू शकता. स्टॉक मध्ये सगळे तुम्हाला A to Z सगळे रिपोर्ट्स भेटतील. जीएसटी मध्ये सगळे A to Z, जीएसटी, ई इनवॉइस वगैरे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये आहेत. जीएसटी रिपोर्ट इझिली तुम्ही JSN, एक्सेल, CSV हव्या त्या फॉर्मॅटमध्ये डायरेक्ट काढू शकता सर.
ओके, ह्याचं पण पूर्ण ट्रेनिंग याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल. आणि जवळजवळ सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहे. कम्प्लीट बिलिंग अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. याच्यामध्ये तुम्ही स्पेअर पार्ट चं पूर्ण मॅनेजमेंट करू शकता. ओके, आणि जर तुम्हाला काय बारकोडिंग वगैरे करायचं आहे, मॅन्युअल करायचं आहे, कोणत्याही बेसिसवर तुम्ही करू शकता. प्लस लोकल लँग्वेज मराठीमध्ये पण हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता सर. कस्टमरची नावं, प्रोडक्टची नावं कम्प्लीट तुम्ही मराठीमध्ये पण ऍड करू शकता. ओके, असे आपले बिलिंग सॉफ्टवेअर असं आहे सर. ओके, तुम्हाला अजून कोणती जर माहिती पाहिजे असेल काय असेल तर तुम्ही सांगू शकता. वापरायला एकदम सोपं आहे बिल वगैरे बनवायला. तुम्ही एकदा इझिली बिल एक दोन बिल बनवलं की इझिली हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता सर. ओके, याच्यामध्ये बघितलं तर सगळेच तुम्हाला सगळे प्रोडक्ट तुम्हाला इझिली तुम्हाला याच्यासहित दिसून जातील सर. कसं आहे आपलं सर, ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट किंवा कोणतंही तुमचं जर इलेक्ट्रॉनिक शॉप असेल, कोणतेही टू व्हीलर फोर व्हीलरचे स्पेअर पार्टचं शॉप असेल, तर सगळ्या प्रकारच्या स्पेअर पार्ट मॅनेजमेंटसाठी हे सॉफ्टवेअर तुम्ही वापरू शकता. पूर्ण कस्टमाइज करता येतं. तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे हे सॉफ्टवेअर वापरू शकता आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके सर, ठीक आहे.